नीलम गोऱ्हेंनी आता विरोधकांनी नीलम गोऱ्हेंच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता। मात्र हा अविश्वास ठराव विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी फेटाळून लावला। त्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते। फडणवीसांनी देखील घोषणाबाजीत सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं आणि यावेळी विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावेळी घोषणाबाजी केली आहे। अविश्वास ठराव आणण्यात आला होता नीलम गोऱ्हेंविरोधात, मात्र हा अविश्वास ठराव फेटाळून लावण्यात आलाय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्यामुळे निश्चितपणे जिथे आवश्यक असेल त्या ठिकाणी आपण अरे ये अंदर की बात है, तुम सब लोग हमारे साथ है, आप सब लोग हमारे साथ है, त्यामुळे त्याचाही उपयोग केला जाईल। मी पण तुमच्या सोबतच आहे, मी 100% त्यांच्या सोबत आहे।